पाठिंबा दिला, पण तुम्हाला असं वाटतं का की बाकीच्यांचं पण आरक्षणाचा निषेध करून मराठा आरक्षणाचा पण प्रश्न सोडवता येऊ शकतो? येऊ शकते की असं आहे की आता 50% वर जात आहे. 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%. एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत. म्हणजे 50 का असं आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल, याच्यात कुठलाही वाद राहणार नाही. आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूनं मतदान करू, त्यांना साथ देऊ. पण याच्या आडवं कोण पडतं आतापर्यंत तुम्ही जास्त माहिती नाही त्याची बोलावं लागेल. विधानसभा निवडणुकीच्या एक तयार झाली आहे, संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, बच्चू कडू, त्याचा काय परिणाम होईल का? तो जाणीवपूर्वक ती आघाडी होते. तेव्हाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणार. आणि परत संभाजीराजे वगैरे हे सगळे महान यशाचे लोक आहेत, त्यामुळे नक्कीच होणार. त्यामुळे आमची झोप गेली आणि सगळी भयंकर अस्वस्थ आता काय असं होणार. सध्या अमित शहा आणि मोदींचे